शुभ सकाळ मित्रपरिवार. आशा करतो की ही सकाळ तुमच्यासाठी एकदम शुभ असेल. तर मी तुमचा लाडका ब्लॉगर निनाद स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ले मार बाबाजी की बूटी. आज आहे दिवस 41 आपल्या 100 डेज ब्लॉग चॅलेंजचा. पहिले झोपून वगैरे उठलो, लगेच अंघोळीला गेलो. त्यानंतर बाप्पाचे पहिले पाय पडूयात. अंघोळ झाल्या झाल्या तरी बाप्पाचे दर्शन करूया आणि मग नंतर नाश्ता करूया. जसं की मी म्हटलं, कॉलेजचं सेन्सेशन म्हणजे रेल्वेचं, तर आज इफ गर्दी आणि इफ नीट माहिती दिली तर आज आपण ते काम करून घेऊयात. कारण की खूप दिवस झाले, जास्त झाला होता. हे कॉलेजवाले पण इथून तिथे नाचवतात कन्सेशनसाठी, इकडे तिकडे त्या ह्याच्यात त्या बिल्डिंगमध्ये. तर आज एकदम प्रॉपर विचारून इफ होत असेल तर करून घेऊया. तर पहिलं आता आईने ऑर्डर केली आहे, तर ती ऑर्डर आली आहे नाश्त्याची. आईने केलेले नाश्त्याची ऑर्डर आलेली आहे. प्लेटमध्ये घेऊन खाऊन घे. तिने ऑर्डर केले तर नाश्ता करून घेऊया. कारण की तो उत्तप्पा खाऊन आता आपण आउटफिट घालूया आणि निघूया. पावसाचं तर वातावरण दिसत नाहीये. तर सकाळी सूर्यदेव आलेला. आता काय माहिती कसं ढगाळ झालाय, तर बघू पाऊस पडतोय की नाही. पण आज आपण छत्री घेऊन जाणार. आजचं आउटफिट असेल टेल ब्ल्यू शर्ट आहे एलेन सोलीचं, त्यासोबत खाली ब्लॅक जीन्स आहे डेनिमची. आपला फेवरेट वॉच आहे ग्रीन कलरचा. त्यासोबत ग्लेअर्स घेतलेत कारण की थोडंसं ऊन असल्यामुळे ग्लेअर्स घेऊयात. आणि छत्रीत आपण कॅरी करणार आहोत कारण की पावसाचं काय बोलू नाही शकत आपण. आणि मग डायरेक्ट आता निघूयात. चला आता आपण निघूया. ग्लेअर्स घातले ऊन आहे थोडं बाहेर. त्यासोबत पहिलं आजू आता बाय बाय बोलून ऑटोनी विक्रोळी स्टेशनला जाऊ. तो मध्ये बसलो आहे. आता आता आपण जाऊयात स्टेशन मध्ये. ऋषी गाडी भेटलेली आहे. ऋषी कुठे चाललाय? कुठे चाललाय फिरा? कॉलेजला चाललो. कॉलेजला जातोस का तू कॉलेजला? गाडी कुठे आपली? त्यामुळे कॅन्सल करा. आता आपण आलो आहोत माटुंगा स्टेशनला. तर ऋषी भेटलाय. खूप महिन्याने तो कॉलेजला येतो, म्हणजे महिन्यातून 30 दिवस असतात तर तो 3 दिवस जातो. तर आज तो आलाय, आपल्याला ट्रेनमध्येच भेटलेला. आता आपण जाऊयात कॉलेजला. ऋषी जायचंय कॉलेजला? भाई काम आहेत भाई, काम बोलतो. आम्ही आलो आहोत कॉलेजला. तर आम्ही लेक्चरला चाललोय. कॉलेजमध्ये एक लेक्चर बसून आता आपण जाऊयात घरी. तर ऋषी गाडी ऋषी ते जाऊ दे. कन्सिडर काय झालं जरा सांग ना. फॅमिली फ्रेंडली कन्सिडर कधी असून आमचं होतच नाही. कॉलेज इज नाईस but the department is very. ऋषी बघा, ऋषीच्या वागणुकी आणि बोलण्यावरून तुम्हाला कळालं असेल कसं आहे आमचं कॉलेज. आता कॉलेज चांगलं आहे. कॉलेज फॅकल्टी पण चला आता. आणि ऋषी आता आम्ही जातोय घरी. ऋषीला घाम बघ केवढा आलाय. पप्पा ट्रेन सारखं वागताय. मी आलो विक्रोळी स्टेशनला. आम्ही जातोय घरी. तर ऋषी जाणार आहे 94 ने, मी 97. आपण जाऊयात घरी. लगेच जेवून घेऊयात, फ्रेश वगैरे होऊन. आपल्या फिट्समध्ये आलो आहे फ्रेश वगैरे होऊन. तर मम्मी घरी नाही, मम्मी अंधेरीला गेलाय, गंधार खाली गेलाय. तर आपण स्वतःला वाढून घेऊयात आणि जेवून घेऊया. जेवणासाठी आईने केलंय चवळीची भाजी आहे, डाळ आहे, भात घेऊयात आणि त्यासोबत एक चपाती खाऊया. मस्तपैकी पोटभर जेवून. तर आज 2 दिवस काय पावसाचा पत्ता नाहीये, चांगली गोष्ट आहे. तर बघा मस्तपैकी बाहेर मस्त वेदर झालंय. क्लाउड्स फितूर झालेले आहेत आधीसारखेच. आणि त्यासोबत पाऊस नसल्यामुळे अशी चिखल घाणघाण असं काय वाटत नाहीये. तर कॉलेजला देखील जायला खूप मजा वाटते. तर ग्लॅर्स वगैरे घालून आपण जातोय. तर आता आपण एक छोटासा नॅप घेऊयात कारण की आज कॉलेजला गेलेलो, खूप हेक्टिक होतं. सकाळी उठलोय लवकर, देखील थोडंसं झोपूयात आणि मग नंतर आपला टार्गेट अभ्यासाचा पूर्ण करूया. तसाचा नॅप घेऊन तर मम्मी घरी आली. तर मम्मीला नवीन घराची चावी भेटली म्हणून स्नॅक्स अँड स्वीट आणलेलं आहे. तर ते खाऊयात आणि त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आपण आपला टार्गेट म्हणजे अभ्यासाला लागूया. आता आपण अभ्यासाला घेऊया. जसं की म्हटलं 1 तास प्रामाणिकपणे अभ्यास करायचा दिवसात. तर पहिलं इको करायला घेऊया.
कारण की आज इकोचं थोडं शिकवलेलं, तर ते थोडं बघू काय आहे. तर चला. तर अभ्यास करता करता आपण दिवा लावून घेऊयात बाप्पाचा. तर 7 देखील वाजले आहेत. 7:30च्या आधी आपण दिवा लावूयात. गंधार आत्ताच क्लासला गेलाय. जसं की आज त्याचा पहिला दिवस आहे, तो घाबरत होता. तर काय माहिती कशाला घाबरतोय उगाच विनाकारण. कॉलेजचं पण थोडं टेन्शन आहे त्याला. आजच्या दिवसाचा टार्गेट संपवून अभ्यासाचा. तर आता आपण कपडे वगैरे चेंज करूयात आणि खाली जाऊयात. पप्पानी काम दिलेत, तो लेटर 2 ते जुन्या घरी मी जिथे राहायचो त्या ऑफिसमध्ये द्यायचे, तर ते देऊयात. त्यासोबत मम्मी पप्पा कोणच घरी नाहीये. मम्मी पप्पा डीमार्टला गेलेत, गंधार क्लासला गेलाय. तर आता आपण कपडे वगैरे चेंज करून निघूया. तर आजोबांना ते लेटर दिलं ऑफिसमधलं. तर आपण मग डायरेक्ट जाऊयात भजीवाल्याकडे. तर आता भजी घेऊन आता आपण जाऊयात घरी. गरम गरम भजी आणली आहे. तर आता लगेच आपण जेवून घेऊया. ते लोक नंतर येतील, ते लोक जेवतील. तर खूप भूक लागली आहे. अरबट चरबट खाण्यापेक्षा लगेच जेवून. ज्यासोबत डाळ भात फेवरेट येल्लो. तर आता आपण जेवून घेऊयात. मस्त कॉम्बिनेशन आहे एकदम, डाळ भात आणि त्यासोबत गरमागरम भजी. चला खाऊ. तर मस्तपैकी पोटभर जेवून आता आपण झोपून घेऊया. 11:30 वाजले आहेत. तर उद्या लवकर उठून कॉलेजला देखील जायचं आहे. तर गंधार मॅच बघत बसेल, तर आपण झोपून घेऊयात. आपण बाहेर झोपूया हॉलमध्ये. तर असेच नवीन कंटेंट ब्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा नक्कीच प्रयत्न करेन. जर का असेच ब्लॉग्स तुम्हाला बघायचे असतील तर ब्लॉगला नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्याची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.